महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, राजस्थानमधून पर्यटकांची गर्दी. 14 एकर परिसरात उभारले आधुनिक पर्यटन स्थळ. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्याने आता पर्यटन क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मालगाव येथील बळीराजा टुरिझम अँड वॉटर पार्कमुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान राज्यातील पर्यटकांचे आकर्षण सांगलीकडे वाढले आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत हजारो पर्यटक दररोज या ठिकाणी भेट देत आहेत. बळीराजा टुरिझम अँड वॉटर पार्कचे संस्थापक अशोक तवटे यांनी शेती व्यवसायासोबत आधुनिक पर्यटन व्यवसाय उभा करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या 20 वर्षापासून त्यांनी विविध फळझाडे, फुलझाडे आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून निसर्गरम्य वनराई विकसित केली. त्याच परिसरात 14 एकर जागेत आधुनिक वॉटर पार्क उभारण्यात आले असून यामधून 200हून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मिरज पूर्व भाग पूर्वी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जात होता, मात्र प्रगतशील शेतीसोबत पर्यटन व्यवसायामुळे हा परिसर आता नव्या विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बळीराजाचे चेअरमन इंद्रजित तवटे हे MBA पदवीधर असून त्यांनी आधुनिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून या पर्यटन व्यवसायाला नवे स्वरूप दिले आहे. इंद्रजित तवटे यांना ऑरेंज FM मधून बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड 2024-25 प्रदान करण्यात आला आहे. तसेच ऑरेंज FM व दैनिक भास्करतर्फे देण्यात येणाऱ्या सांगली अचिव्हर्स आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना इंद्रजित तवटे यांनी सांगितले की सर्व शासकीय नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक पर्यटन व्यवसाय उभारण्यात आला आहे. भविष्यातही विविध सुविधा उपलब्ध करून सांगली जिल्ह्याचे नाव पर्यटन क्षेत्रात अधिक उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे. बळीराजा टुरिझम अँड वॉटर पार्कमध्ये पर्यटकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, 2 वेळेचा नाश्ता, जेवण, स्विमिंग पूल, वेव्ह पूल, थरारक वॉटर स्लाइड्स, DJ, रेन डान्स, मुलांसाठी जादू व बाहुल्यांचे शो, बोटिंग, विविध मनोरंजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नैसर्गिक वातावरण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच महिला व कुटुंबासाठी विशेष सुरक्षितता यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. यावेळी बळीराजा संस्थापक अशोक तवटे, चेअरमन इंद्रजित तवटे, निखिल ॲनालिटिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक खांबेसर, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. केंद्र हे मालगावला आहे. या ठिकाणी बळीराजा कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र याला एक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून 20 तारखेला एक नोटीस त्यांनी पाठवली होती. ही नोटीस अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे, परंतु आम्हाला ती इतर ठिकाणी मिळाली म्हणून आम्ही त्याचं उत्तर देतोय. त्या 7 दिवसात त्याला उत्तर द्या म्हणून सांगितलेलं होतं. तर त्यामध्ये त्यांचे मुद्दे असे होते की कुठल्याही प्रकारचं कन्सेंट तुम्ही घेतलेलं नाही आहे, परंतु अशा वॉटर पार्कला कुठलं कन्सेंट असावं किंवा असतं किंवा आम्ही इतरही पुण्या मुंबईमध्ये चौकशी केली, परंतु ते असतं असं काय आम्हाला कळलेलं नव्हतं. आणि त्यांनी कोणत्या अंतर्गत हे कन्सेंट घ्यायची ह्याची काही नियमावली दिलेली नव्हती. त्याची आम्ही आता त्यांना विचारणा केली आहे की कोणत्या खाली आपण कन्सेंट काढावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण कन्सेंट ती घ्यायला तयार आहे. त्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा केला होता की तुमची अरेंजमेंट जे पाण्याचं घाण पाणी जे बाहेर येतं तुमच्या टँकमधलं शुद्ध केल्यानंतर म्हणजे फिल्ट्रेशन केल्यानंतर तर त्यासाठी ETP नाही आहे. तर ETP आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये सेटलिंग ट्रीटमेंट कारण त्यामध्ये खाली गाळा बसणारा आहे, गाळा बसण्याची सिस्टीम आम्ही केलेली आहे. त्यातून जे शुद्ध पाणी क्लिअर पाणी येतं ते आम्ही झाडांना सोडलेलं आहे. जवळजवळ 2 एकरामधल्या झाडांना आपण ते पाणी सोडले, त्यामुळे त्यातनं ते बाहेर जात नाही आहे. तरी पण त्याच्यामध्ये सुधारणा करून अद्ययावत यंत्रणा बसवायची आमची तयारी आहे. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लॅनसाठी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन नाही आहे. आपल्या इथं सिवेज ट्रीटमेंटसाठी आपण केलेली यंत्रणा अगोदरच त्यामध्ये सेप्टिक टँक आणि सोप फिट केलेला आहे. पाणी सगळं बाहेर कोणत्याही प्रकारे एक थेंबर सुद्धा पाणी बाहेर येत नाही. त्यानंतर त्यांचं जे वॉशिंग भांडी वगैरे धुतली जातात किंवा इतर जातात त्याच्या पाण्याबद्दल काय ट्रीटमेंट करायची, तर त्यासाठी आमच्याकडे प्रायमरी ट्रीटमेंट केलेली आहे, सेकंडरी ट्रीटमेंट केलेली होती, पण टर्शरी अजून राहिली आहे. त्याप्रमाणे टर्शरी ट्रीटमेंट करायची सोय आपण केलेली आहे. त्याप्रमाणे चालू होईल. आम्ही त्यासाठी मुदत थोडी मागवली आहे. त्यानंतर बायोगॅस सिस्टीम तुमच्या इथली जी आहे ती चालू नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु त्या दिवशी काय झालं होतं की त्या दिवशी आम्ही सगळा बायोगॅस वापरलेला होता. किचनमध्ये आपण जे काही कचरा हे निघतं, खरकटं निघतं, त्यापासून बायोगॅस निर्मिती करतो, ती बायोगॅस किचनमध्ये वापरतो. तर त्यासाठी केलेली होती आणि करून झाल्यानंतर त्यामध्ये पाईपमध्ये मॉइश्चर साठतं म्हणून ते मॉइश्चरची व्हॉल्व ओपन केला होता. त्यांना वाटलं की हे बंदच आहे, त्यामुळे त्यांनी ती नोटीस त्याप्रमाणे आम्ही त्यांना खुलासा तो दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही 4ही खुलासे त्यांना योग्य पद्धतीने दिलेले आहेत. पुढे बघू त्यांचं काय उत्तर येतं, त्याप्रमाणे आम्ही पुढे कारवाई करणार.
आता काय काय सुरक्षा व्यवस्था केल्या तुम्ही त्याची माहिती तुम्ही. परवा झालेल्या प्रकरणामध्ये काही कस्टमर ट्यूब स्लाईडवरून आल्यानंतर ना त्यांना खाली उतरता येत नाही, ह्यासाठी आमचे लाईफ गार्ड पाण्यामध्ये जे होते त्याने त्यांना उतरण्यासाठी ट्यूब तिरका करून उतरवला आणि तो त्याच पद्धतीने उतरावा लागतो, कारण खाली 3 फूट पाणी असल्यामुळे त्यांना खाली पाय टेकून उतरवता येत नाही. त्यासाठी आमच्या लाईफ गार्डने ज्या पद्धतीने आम्ही इतर कस्टमरांना उतरतो त्याच पद्धतीने त्यांना उतरवलं गेलं. पण त्यांच्यातल्या एका व्यक्तीनं तो हायपर झाला आणि तो डायरेक्ट आमच्या स्टाफला शिवीगाळ करायला लागला. त्याला मारण्यासाठी त्याला पूलमधून बाहेर खेचत आणत होता. त्याच वेळेस आमचे सुपरवायझर मध्ये इंटरफेअर केले. त्यानंतर त्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्याने लगेच आमच्या सुपरवायझरांच्या कानफाडात मारली. त्यामुळे हा वाद चिघळला. त्यानंतर आमचे सुरक्षाकर्मी त्याला बाजूला घेऊन जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो ऐकत नव्हता. त्यामुळेच त्याला 1-2 थापाडा मारून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानं. आणि ज्या सुरक्षाकर्मियांनी त्यांना मारलं त्यांना देखील आम्ही निलंबित केलेलं आहे. 6 ते 7 सुरक्षाकर्मियांना आम्ही निलंबित केलेलं आहे. आणि ज्या कस्टमरला मारलं गेलं होतं त्यांची रक्कम देखील त्यांना परत देऊन आम्ही त्यांना बाहेर काढलेलं होतं, तरी देखील त्यांनी जाणून बुजून प्रकार वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरक्षा व्यवस्थेचं काय काय परिस्थिती आता सध्या कसं? आपण इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची सुरक्षा हे निश्चित करत असतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे. त्याच्या व्यतिरिक्त महिला व लहान मुलं असतील किंवा फॅमिलीज असतील यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे सुरक्षा कर्मी आहेत. महिलांसाठी सेपरेट पूल आहेत, पुरुषांसाठी सेपरेट पूल आहे. त्यानंतर वेवपूलमध्ये काही एकत्र जायला लागतं त्या ठिकाणी आमचे सुरक्षा कर्मी आहेत. त्याचबरोबर लाईफ गार्ड आहेत. ट्यूबवरून स्लाईडवरून सोडण्यासाठी आमचे स्लाईड ऑपरेटर्स आहेत. पूलमध्ये रिसीव्ह करण्यासाठी लाईफ गार्ड्स आहेत. प्रत्येक ठिकाणी पुरेसा स्टाफ आम्ही दिलेला आहे. या पद्धतीने आम्ही सगळ्या पर्यटकांचे चांगली सुरक्षा निश्चित करतो. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 125 ते 130च्या आसपास आहे. पेमेंटच्या बद्दल आता बोलण्याची काही मला गरज नाही मीडियामध्ये. प्रत्येकाच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आम्ही त्यांना पेमेंट देत असतो. आणि त्यांच्या पर्यटक 1500 ते 2000च्या दरम्यान येतात आणि सीझनमध्ये जास्त असतात. बाकी ऑफ सीझनमध्ये 12 महिने 3 महिने सीझन असतो. हां, त्यामध्ये पण मे महिन्यामध्ये जास्त असतात.